व्हॉयजर सोल भाग 20. 7 वर्षानंतर. Mr. Amit, you are informed that you are currently on a tour to Bali. Tomorrow is your free day, so you have to personally receive and entertain the special guest who is coming for a one-day tour to Bali for the entire day. Your record so far is very clean, so the company expects that there will be no complaints from you even now. The guests coming are very rich people, so it is very important for our company. कंपनी CEO. रात्री त्याच्या मोबाईलवर मेल आला तसं त्याने एक श्वास सोडत लगेच सकाळी येणाऱ्या गेस्टचा टाइम चेक करून स्वतःची आवराआवरी केली आणि झोपून घेतलं. अंगुरा एअरपोर्ट. ती उतरली आणि तिने ती हवा पुन्हा एकदा तिच्या श्वासात भरून घेतली. मोबाईल स्विच ऑफ करत तिने तो तिच्या हँडबॅगमध्ये टाकला आणि ती हँडबॅग तिच्या गार्डकडे दिली. तिला आजच्या दिवशी काहीही तिच्या सोबत नको होतं, पण तरी हातावरची घड्याळ मात्र नेहमीप्रमाणे तिला हातावरच ठेवावी लागली. ती पुढे चालू लागली तसं तिच्या मागे तिचे 4 गार्डसुद्धा चालू लागले, पण तिचं लक्ष सध्या तरी त्या गार्डकडे नव्हतं, कारण तिची नजर शोधत होती ती त्या गालावर दिसणाऱ्या खळींना, जी तिच्या नजरेच्या टप्प्यात अजूनही आली नव्हती. शेवटी तिच्या नजरेचा शोध संपला. तिला तो दिसला हातात कंपनीचा बोर्ड घेऊन, डोळ्यावर चष्मा लावलेला, अंगात नेहमीप्रमाणे कंपनीचा लोगो असलेला टी-शर्ट, केस थोडे जास्त दाबून सेट केलेले. पण या सगळ्यात मिसिंग होती ती त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या ओरिजिनल स्माईलमुळे पडणाऱ्या खळीची. तिचं लक्ष गेलं ते हळूहळू त्याच्या डोळ्यांवर, कारण तो आता आश्चर्याने तिच्याकडेच बघत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये आश्चर्यासोबत अजून जे दुसरे भाव होते ते भाव तिच्या ओळखीचे होते. ते बघून तिला एकदम आनंद झाला आणि ती तसेच फटाफट पावलं टाकत त्याच्याजवळ त्याच्या मिठीत जाण्यासाठी पुढे झाली. हॅलो. ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने तिचे दोन्ही हात त्याला मिठी मारण्यासाठी वर केलेच होते की त्याने त्याचा एक हात पुढे करत तिला ग्रीट केलं. आता मात्र ती आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागली. थोडा वेळपूर्वी त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या डोळ्यात दिसणारे ते सगळे भाव आता बदलले होते. आता बहुतेक तो वास्तवात आला होता. तिने फक्त तिची मान हलवून त्याचं अभिवादन स्वीकारलं आणि तिच्या गार्डला तिथून जायला सांगितलं. आय हॅव कॉल्ड अ कार फॉर यू. त्याने तिला सांगितलं आणि हाताने बाहेरच्या दिशेला खुणावलं. ती आता हळूहळू पावलं टाकत त्याच्या पुढे चालू लागली. तिला या वेळेला त्याच्याशी काय बोलावं तेच कळत नव्हतं. गाडीजवळ येताच त्याने तिच्यासाठी मागच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि ती बसल्यावर तो दरवाजा लावत पुढच्या बाजूला ड्रायव्हरच्या शेजारी जाऊन बसला. तिला लगेच आठवला तो दिवस ज्या दिवशी ते याच बालीच्या रोडवर बाईकवर बसून फिरले होते. ब्रेकफास्ट इज रेडी. त्याने गाडीच्या समोरच्या भागात लावलेल्या बॅक मिररमध्ये बघून तिला सांगितलं. उत्तरादाखल तिने फक्त हुंकार दिला. मग त्याने एका खूप मोठ्या रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवली आणि स्वतः उतरून तिच्यासाठी मागच्या बाजूचा दरवाजा उघडला. पण ती काही गाडीतून उतरली नाही, म्हणून त्याने वाकून आतमध्ये बघितलं. हॉटेल चस्का. पण तो साधासा कॅफे आहे. तिने गाडीतून न उतरताच त्याला हॉटेलचं नाव सांगितलं. तसं त्याला आता प्रश्न पडला, कारण त्याच्या मालकाने तर त्याला सगळी 7 स्टार तयारी करायला सांगितली होती. ठीक आहे, मग ब्रेकफास्ट नाही करायचा मला. तिने त्याच्याकडे न बघताच उत्तर दिलं. तसं त्याने त्याची मान नकारात हलवली आणि दरवाजा लावून तो पुन्हा ड्रायव्हर शेजारी येऊन बसला. त्याने ड्रायव्हरला गाडी हॉटेल चस्काला घ्यायला लावली. हॉटेलजवळ नाज खाली उतरली. तिने त्या हॉटेलमध्ये बसून तोच टॉटीला पिझ्झा ऑर्डर केला. ऑर्डर आल्यावर तिने त्याला सुद्धा सोबत बसायला सांगितलं, पण तो मात्र बसला नाही. तो तिच्या खुर्चीच्या मागे हाताची ग्रीप करून उभा राहिला. चल. पण पिझ्झा? ती न खाताच उठली बघून त्याने थोडं काळजीने विचारलं. हॉटेलच्या वेटर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायला सांग. आता मात्र त्याने तिच्याकडे थोडं खुन्नसने बघितलं आणि तो जाऊन एका बाजूच्या खुर्चीवर बसला. तसं त्याच्याकडे बघून ती तिरकस हसली आणि तिने सुद्धा आता बसून घेतलं. त्याने पिझ्झाचा मागच्या वेळेस सारखाच पोळीसारखा एक तुकडा तोडून खाल्ल्यावर ती तो पिझ्झा खाऊ लागली. ब्रेकफास्ट झाल्यावर ती पुन्हा गाडीजवळ गेली, पण यावेळेस मात्र ती गाडीत बसली नाही. तिची मागणी त्याला न बोलता समजली. तसा तो दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडून स्वतः गाडीत जाऊन बसला. त्याने तिला मोबाईल काढून काही प्लेसेस दाखवायला सुरुवात केली.
Wherever you want to go, I tell the driver to take the car in that direction. तिथेच जिथून आपली साथ सुटली होती. आता मात्र तो तिला काही बोलला नाही. त्याने ड्रायव्हरला गाडी समुद्र किनाऱ्याजवळ घ्यायला लावली. कसा आहे समित? एकदम मस्त. आणि तू? अगदी दिसते तशी टकाटक. तिने दोन्ही हात कमरेवर ठेवत थोडं लेफ्ट राईट टर्न करत म्हटलं. तशी त्याने तिला एक स्माईल दिली आणि तो समोर दिसणाऱ्या छत्रीकडे चालू लागला. छत्रीजवळ गेल्यावर त्याने संध्याकाळपर्यंत ती जागा रेंटवर घेतली आणि तिथल्या बेंचवर तिला बसायला सांगत म्हणाला, मी नारळ पाणी घेऊन येतो. तिने मान हलवली तसं तो लगेच नारळ पाणी आणायला गेला. अजून कसं चालू आहे काम वगैरे? त्याने येताना एकच नारळ पाणी आणलं आणि ते तिच्या हातात दिलं. तो तिच्यासोबत बेंचवर बसला, पण बसतानाही त्याने दोघांमध्ये योग्य ते अंतर ठेवलं होतं. त्याच्यात दिसणारा तो परकेपणा कुठेतरी नाजच्या मनात टोचत होता. तिने समोर त्या समुद्राकडे बघितलं. बराच वेळ ती त्याच्याकडेच बघत होती. आजही त्या समुद्राच्या लाटेवर सर्फिंग करणारे लोक तिला दिसत होते. ते समुद्राच्या लाटांना त्यांच्या वर्चस्वाखाली ठेवू शकले नसले तरी त्या लाटांवर स्वार होऊन स्वतःचं वर्चस्व सिद्ध करत होते. आठवण आली माझी? न राहून तिने त्याला विचारलं. हो, खूप. पहिले तर काही समजतच नव्हतं. मी ऑफिसमधून पण तुझा पत्ता काढण्याचा प्रयत्न केला, पण तिथे सुद्धा तुझ्या नावाव्यतिरिक्त काही सापडलं नाही. माझं कशातच मन लागत नव्हतं. ऑफिसच्या कामांमध्ये सुद्धा मला सारखा ओरडाच भेटत होता. मी रात्रभर तुझा मोबाईल हातात धरून तुझी आठवण काढून खूप रडायचो, कारण माझ्याजवळ तुझ्या आठवणीमध्ये फक्त तोच एक मोबाईल होता ज्यात तुझा एकही फोटो नव्हता. पण आमच्या ऑफिसमध्ये जी प्रियाली आहे ना, तिला बिझनेस मॅगझिन वाचण्याचं खूप वेड आहे. तू गेल्यानंतरच्या 2 महिन्यांनी बिझनेस मॅगझिनचं नवीन प्रकाशन घेऊन ती ऑफिसला आली. त्यातच तुझ्या लग्नाचा फोटो बघितला. एवढं बोलून तो थांबला. त्याने त्याची नजर समोर पांढऱ्या शुभ्र आकाशाकडे टाकली. सूर्य डोक्यावर चढल्यामुळे त्याचाही रंग बदलला होता. खूप राग आला असेल ना माझा की मी सगळं खरं लपवून ठेवलं तुझ्यापासून? या प्रश्नाचे उत्तर तिला माहीत होतं. तरीही तिने त्याला विचारलं. खरं सांगू तर हो, खूप राग आला मला तुझा. खूप रडलो सुद्धा मी. रात्र हाच विचार करायचो की मी नेमकं कुठे चुकलो जे तू माझ्यावर विश्वास ठेवू शकली नाही. मी तर तुला माझ्या लाईफचं सगळं खरं सांगितलं होतं, पण तू मला तुझं नाव सुद्धा खरं सांगू शकली नाहीस. कॉलेजमध्ये असताना कधी प्रेम झालं नाही, पण तेव्हा जे काही होतं ते स्वतःहून मागे यायचं आणि तेव्हा मी थोडा टाइमपास केला की दुसरा टाइमपास शोधायला निघून जायचो. आज मात्र जेव्हा मला खरं प्रेम झालं तेव्हा तू मलाच टाइमपास बनवला. दुपार होऊन गेली होती, पण भूक दोघांनाही नव्हती. नाही अरे, तो टाइमपास नव्हता. कसं सांगू मी तुला, ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात गोल्डन डेज होते. मला माझं आयुष्य जगता येत नव्हतं, पण त्या दिवसांमध्ये फक्त तुझ्यामुळे मी माझं आयुष्य मोकळेपणाने जगू शकले. त्या दिवसांमध्ये तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण मला जसाच्या तसा आठवतो. बराच वेळ होऊन गेला. तुला काही खायचं? ती त्याला काकुळतीने काहीतरी सांगत होती, पण त्याने विषय बदलून अगदी फॉर्मली तिला विचारलं. तसं त्याचा आपल्या बोलण्यावर विश्वास नाही हे तिच्या लक्षात आलं. त्याच्या प्रश्नावर तिने फक्त नकारात तिची मान हलवली. थोडा वेळ ते दोघेही पुन्हा समुद्राकडे बघत शांत बसून राहिले, कारण त्या दोघांच्या मनातही समुद्राच्या उसळलेल्या लाटांच्या खळखळीप्रमाणेच विचारांची खळखळ माजली होती. तुला विश्वास नाही ना माझ्यावर? कसा असेल? तुझंही बरोबरच आहे म्हणा. जी मुलगी तुला तिचं नावही खरं सांगत नाही, अशा मुलीवर तू विश्वास तरी कसा ठेवणार? पण मी तरी तुला त्या सगळ्या गोष्टींवर काय उत्तर देणार? मला असं वाटतं की आता त्या सगळ्या गोष्टी का झाल्या, कशा झाल्या, ते सगळं सांगण्याची वेळ आता निघून गेली आहे. बरं मला सांग, तुझं घर तर बांधून झालं असेल ना? आंटी फार खुश असतील नवीन घरात. तू तू लग्न केलं? तिच्या चेहऱ्यावर आता एक नकली स्माईल त्याला दिसत होती. त्याने त्याच्या खिशातून त्याचं पाकिट बाहेर काढलं आणि त्या पाकिटातला फोटो तिच्या समोर पकडला. तसं तिने ते पाकिट हातात घेतलं आणि ओल्या नजरेने त्याच्याकडे बघितलं.
त्या छोट्याशा फोटोमध्ये अमित, त्याच्या शेजारी त्याची बायको, तिचा हात पकडून एक छोटा 3-4 वर्षाचा मुलगा आणि त्याच्याकडे वर एक परीसारखा फ्रॉक घातलेली 7-8 महिन्यांची मुलगी, असा काही तो फोटो होता. वृषाली, तिने त्याला कातर आवाजात प्रश्न केला. तिचं प्रेम होतं माझ्यावर. ती तिच्या फॅमिलीला घेऊन माझ्या घरी आली होती. मग विचार केला की मला तर माझं प्रेम नाही मिळू शकलं, कमीत कमी तिला तरी तिचं मिळावं. त्याच्या या बोलण्यावर तिने तिचे ओठ किंचित आतमध्ये दाबले आणि तिची मान होकारात हलवत त्याला ते पाकिट परत केलं. आंटी कशा आहेत? आणि तुझी सिस्टर, तिचं लग्न झालं की अजूनही तुमच्यासोबतच राहते? संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. ते दोघेही त्याच बेंचवर बसले होते. तिने त्याला विचारलं तसा तो उठून उभा राहिला. त्यासोबत ती सुद्धा उठली. मग ते दोघेही आता हळूहळू त्या किनाऱ्यावर चालू लागले. माझ्या सिस्टरचं आणि वृषालीचं तेवढं काही जमत नव्हतं, म्हणून आम्ही नवीन घरात राहायला गेलो. तसं ती त्या जुन्याच घरात राहिली. तिने लग्नही केलं नाही, पण तिच्यासोबत आता तो मामाचा मुलगा आणि त्याची बायको दोघेही राहतात, त्यामुळे तिची काळजी नसते. वृषाली भांडली हे ऐकून नाजला थोडं वाईट वाटलं, पण का हे विचारण्याचा हक्क तिच्याजवळ नव्हता. मग आंटीजवळ कोण राहतं? त्याने मामाचा मुलगा बहिणीसोबत राहतो सांगितल्यावर तिला त्याच्या आईची मेडिकल कंडिशन आठवली. तू गेली आणि त्यानंतर हळूहळू माझ्या जीवनातला सगळा आनंदच निघून गेला. वृषालीचं माझ्यावर प्रेम होतं, पण माझ्या घरच्यांवर नाही. पण हे समजायला मला थोडा वेळ गेला. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर मी माझ्याच विचारात गुंतलेलो राहायचो, त्यामुळे घरातले कलह मला काही समजलेच नाही. आईला असं वाटलं की एक बाळ होईल, त्यानंतर कुठेतरी जाऊन घर शांत होईल. पण इथेही माझं नशीब खराब. नवीन घरात गेल्यानंतर सिस्टर वेगळी निघाली आणि आम्ही बाळाचा विचार करायला सुरुवात केली. पण सोनूचा जन्म झाल्यावर 2-3 महिन्यातच आई गेली. तो चालता चालता थांबला. त्याच्या आईच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले होते. तसं तिने त्याचा तळहात तिच्या दोन्ही हातांमध्ये पकडला आणि त्याच्याकडे बघत तिची मान नकारात हलवली. तसं त्याने तिच्या पकडलेल्या हातावर त्याचा दुसरा हात ठेवून त्याच्या हातांची पकड थोडी घट्ट करत तिला म्हणाला, मला माहीत होतं माझ्या आयुष्यात मी फार चुका केल्या आहेत. खूप मुलींचे मन मी कॉलेजमध्ये असताना तोडले आहेत. पण तुझ्यावर तर मी खरं प्रेम केलं होतं. मग का तू मला असं सोडून गेलीस? बघ, हा अमित तो अमित राहिला नाही, जो स्वतःही आनंदी राहायचा आणि दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. मी आता जे जगतो आहे ते फक्त देवाने आयुष्य दिलं आहे आणि त्या आयुष्यात मला फक्त आता माझी कर्तव्य करायची आहेत म्हणून जगतो आहे. तू त्या दिवशी इथून एकटी नाही गेली, तर माझ्यातला तो अमितही घेऊन गेली. त्याने तिचे हात जोरात सोडले आणि तिच्याकडे पाठ करून त्याचा हात त्याने त्याच्या केसांमध्ये फिरवला. आता तिच्याही डोळ्यातून पाणी वाहत होतं, कारण खरंच त्याच्या या सिच्युएशनला तीच जबाबदार होती. रियाने तिला वारंवार सांगितलं होतं की अमित हा इमोशनल व्यक्ती आहे. तो तू अचानक सोडून गेल्यानंतर सगळं सहन करू शकणार नाही. पण एखाद्या वेळेस बिझनेस सांभाळणाऱ्या तिला इमोशनल सिच्युएशन सांभाळता आली नव्हती. रात्रीने तिची काळी चादर पसरवायला सुरुवात केली होती. थोडीशी बोचरी थंडी जाणवली तसं तिने तिचे दोन्ही हात एकमेकांवर चोळले. तिची सिच्युएशन बघून तो जवळच पेटलेल्या बोनफायरकडे चालायला लागला. बोनफायर जवळ असलेली खुर्ची त्याने रेंटवर घेतली. एक गाणं म्हण ना, तिने त्याच्याकडे बघत म्हटलं. त्या दिवशी तुझ्यासाठी म्हटलेलं ते गाणं शेवटचं होतं. त्यानंतर मी कधीही गायलो नाही. त्याने मान थोडी खाली घातली आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून त्याच्या हाताचे कोपरे मांडीवर टेकवले. पण तू तर खूप छान गाणं म्हणायचा. चांगले ऑडिशन दिले असते तर नक्कीच काहीतरी चान्स मिळाला असता. तिने थोडं आश्चर्याने विचारलं. जेव्हाही मला गाणं म्हणण्याची इच्छा व्हायची तेव्हा माझ्या नजरेसमोर ती अवखळ अल्लड नाच त्रिवेदी येऊन उभी राहायची. त्यामुळे मी कधीही गाणं म्हणू शकलो नाही. पण प्लीज आज म्हण ना पुन्हा एकदा माझ्यासाठी. ती लगेच त्याच्यापुढे गुडघ्यांवर बसली आणि त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली. तिच्याकडे बघून तो सुद्धा तिला नकार देऊ शकला नाही,
कारण शेवटी नाही म्हणायला ती त्याच्या आयुष्यातलं पहिलं खरं प्रेम होतं आणि बहुतेक शेवटचं, कारण त्यानंतर तो कोणावर प्रेम करूच शकला नाही. त्याने तिच्या नजरेत बघून एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा गायला सुरुवात केली. ते दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. तो गाणं म्हणत होता आणि ती त्याचा प्रत्येक शब्द फील करत होती. तेवढ्यात अचानक तिच्या हातावरच्या घड्याळातला रेड लाईट चमकला, तसं तो गाणं म्हणायचा थांबला आणि ती सुद्धा वास्तवात आली. तो उठून उभा राहिला आणि तिच्याकडे बघू लागला. ती त्याला काहीतरी म्हणण्यासाठी तोंड उघडतच होती की तोच तिला म्हणाला, एक लास्ट फेवर कर माझ्यावर. पुन्हा कधीही कोणत्याही निमित्ताने मला भेटायला येऊ नको, कारण आता कमीत कमी मी तुझ्याशिवाय जिवंत तरी आहे, पण यापुढे जगू तरी शकेल की नाही माहीत नाही. तो 2 पावलं मागे झाला आणि सरळ ते दोघेही आले त्या रस्त्याला वळून एकटाच चालू लागला. नाच तिथेच उभी राहून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला बघत होती. प्रेमात हारलेल्या मुलींबद्दल तर आपण खूप ऐकतो, पण मुलं? ती आज अशाच एका प्रेमात उद्ध्वस्त झालेल्या मुलाला बघत होती आणि त्या मुलाला उद्ध्वस्त करायला तीच जबाबदार आहे, ही खंत आता आयुष्यभर तिच्या मनात राहणार होती. समाप्त. हाय फ्रेंड्स, खरं सांगते, हा भाग वाचताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर माझ्याही डोळ्यात लिहिताना काही कमी पाणी आलं नाही. पण काय करणार, प्रत्येक वेळेस एक सुखद अंत नाही दाखवला जाऊ शकत. असो, ही कथा आवडली असेल तर या शेवटच्या भागाला भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.